व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर माझ्यासाठी खास गिफ्ट आलं आहे आणि गिफ्ट येऊन खूप दिवस झालं. सॉरी, मी नव्हतेच, म्हणजे 25 तारखेपासून 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत मी घरी ऑलमोस्ट नव्हते. म्हणजे 26-27 मी गावाकडे होते. त्यानंतर मी आल्यानंतर परत मी शेगावला गेले, परत रायपूरला गेले. मग तिकडून आल्यानंतर पण परत मी लातूरला गेले. त्यामुळे मी हे 15 दिवस नव्हते. त्यामुळं हा जो पार्सल आला आहे माझ्यासाठी खास, तो तसाच राहिला आहे. पण म्हणले आज काही करून आपण ह्याचं हे करायचंच आहे. का आहे ते तुम्हाला दाखवते. तर बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे किंवा ग्राहक संघाचं किंवा कोणी हे करत असेल तर मी माझ्या व्हिडिओ थ्रू ती माहिती तुमच्यापर्यंत, म्हणजे कुठलाही व्यवसाय असेल तर त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यांना काय ना काय फायदा होत असतो. तर अशीच माझी एक मैत्रीण आहे, ऑनलाईन ओळख झालेली. तर दिवाळीच्या वेळेस मला वाटतं काहीतरी थोडंफार तिने फोटो पाठवले होते. काय आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर ते मी स्टेटसला ठेवले होते. तर ती बोललेली की ताई रिप्लाय आला आहे, तर खास मला तुमच्यासाठी पाठवायचं आहे. तुम्ही तुमच्या व्हिडिओ थ्रू सगळ्यांना दाखवा आणि सांगा. आता काय आहे ते पाहूया. सॉरी तेजल नाव आहे तिचं आणि ठाण्याला राहते. तेजल, तुझं पार्सल आला आणि तेव्हापासून मी बाहेरच होते. आले मी मध्ये 1-2दा, तेव्हा करावं म्हणले, पण व्हिडिओ मला काय खूप जमलाच नाही. एक दिवस सकाळी यायचं, म्हणजे अक्कलकोटवरून 28 तारखेला यायचं, 29ला परत शेगावला जायचं, परत 5 तारखेला यायचं, 5ला परत संध्याकाळी लगेच लातूरला निघायचं. त्यामुळे तुम्ही समजू शकता की किती धावपळ होती. आता निवांत आहे. आल्यावर कपड्यांचं काम चालू आहे. पण हे ऑलमोस्ट मी जिथं ठेवले ते माझ्या लक्षात होतं, पण रोजचं करायचं म्हणून पण 4-5 दिवस गेले ह्याच्यामध्ये. तर आता बघूया. छान पॅक करून पाठवलं आहे. ती बोललेली मला, पण मी तिला बोललेली की मी ह्याच्यावर ठेवते, हे केलेले, तू फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ करून पाठव, मी तो टाकते. तो टाकला होता दिवाळीत पण ती बोलली नाही मला पाठवायचंच आहे. अरे बापरे, पॅकिंग इतकं हे केलं आहे तिने व्यवस्थित. थांबा. तर असे कोणी छोटे मोठे व्यवसाय करत असतील घरातून, तर त्यांना अगर वाटत असेल की माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला फायदा होतो आहे, तर काही असेल तर सांगा. कुठलेही ह्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची किंवा वस्तू द्यायची सुद्धा गरज नाही आहे. मी फक्त सांगेन, तुम्हाला काय ना काय मदत होईल. कारण मी ही सुरुवातीला जेव्हा शिलाईची करायची, मलाही वाटायचं की कोणीतरी आपणाला मदत करायला हवं, ज्यामुळे आपण लोकांपर्यंत पोहोचू. पॅकिंग खूप छान केलं आहे. एक हां, आणि मला वाटतं कोरियरने पाठवलं आहे तिने. मस्त आहे बॉक्स. काय काय पाठवलं आहे दाखवते मी तुम्हाला. खूप व्यवस्थित हे केलं आहे. तर बऱ्याच निघाला ह्याच्यामधून. जे आपण हेअरस्टाईल करतो त्याच्यासाठी फुलं जे हे करतो तसं रेडी आहेत. आणि ह्याचं खूप छान असं तिने मला हे केलं होतं, म्हणजे व्हिडिओ करून पाठवला होता. तर तेव्हा मी दाखवलं होतं, तर रिप्लाय छान आला होता. बरेच जण विचारले होते. ह्याच्या किमती पण मला वाटतं त्याच्यात सांगितलेत. किमती आता माझ्या लक्षात नाही आहेत. 1 मिनिट. अरे बरंचसं पाठवलं आहे बाबा 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 बाबा, खूप पाठवलं आहे तिने. मी तिला म्हणजे हे वाटतं ना असं, काय किंमत आहे त्यावेळेस तिने सांगितलं होतं. मी विचारते तिला. आणि छान आहे, ती स्वतः करते. तर तिचा छोटासा व्यवसाय आहे. सुंदर असे हेअर एक्सेसरीज आहे. तुम्हाला डायरेक्ट हे केल्यानंतर छान असं तुमची हेअरस्टाईल होते. जास्त काय ह्याला करायची गरज नाही पडत. मी तिला फोन करते आणि तिला विचारते. उशीर झाला ॲक्च्युली. फक्त त्या ह्याच्यात किमती लिहिल्यात का बघते, कारण किमती तेव्हा तिने सांगितले होते पण मी कुठंतरी विसरले असं मला वाटतं. तिने पार्सल नोव्हेंबरच्या 13 तारखेला मला मिळालं आणि मी किती व्हिडिओ लेट करते, म्हणजे सरासरी 1 महिन्यानंतर करते मी. विचारले होते मी तिला किमती. स्वस्त आहेत, असे का महाग नाही आहेत असं माझ्या हे लक्षात आहे. 1 मिनिट, मी व्हिडिओ बंद करते आणि बघते. व्हिडिओ बंद केला आणि पाहिला. पर पीस 40 रुपये. 40 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. हे बघा, आणि छान आहे. आपण बोचडा बांधला किंवा केस ओपन ठेवले तर कंगव्यासारखं आहे. फक्त त्या हेअरस्टाईलचे तिथे तुम्ही ते फक्त लावायचं आणि खूप सुंदर त्याचा लुक येतो. तुम्ही पहा. आता कसं दिसतं मलाच नाही कळत आहे. ह्या बाजूला
एक मिनिट, हा 1 2 3 लावते आणि मग दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे दिसतं ते. थांबा. आता मी सगळे केसात लावणार आहे, म्हणजे जेवढे आहेत तेवढे. तुम्ही मागून फक्त बघा. आता कोण नाही शूट घ्यायला माझं इकडे, तर मला वाटतं अंदाज छान वाटत असेल असं मी समजते. मला काय दिसतं का? थांबा. तर अशा प्रकारे तुम्ही आता हे असे केस हे केले किंवा बुचडा घातला आणि हे एखादं क्लिप तुम्ही असं लावलं तर तुमची हेअरस्टाईल होऊन जाते छानपैकी. सुंदर असं डिझाईन आहे. हे एक आहे, त्याच्यामध्ये नंतर हा आहे, ह्याच्यामध्ये गोल्डन आहे हा जो आहे, आणि सिल्वर ग्रीन आहे, आणि ह्याच्यामध्ये कॉपर थोडंसं छान डिझाईन आहे सगळ्याची. आणि त्याच्यानंतर हा थोडासा येलो शेडमध्ये येतो, आणि दुसरा आपला गुलाबाचा. म्हणजे तुम्हाला काहीही जास्त करायची गरज पडत नाही. कधी कधी खूप घाई असते, मला तर खूप घाई असते. असं काही असेल तर मी एखादं लावते. कोणाचं तर मेसेज यायला लागले, 1 मिनिट. ऑर्डरचे जे मटेरियल आहेत ते पोचले का ते विचारत आहेत. तर एखादं तुम्ही असं हे केलं आणि असं लावून दिलं तर खूप छान दिसतं. म्हणजे काही जास्त करायची गरज नाही जेव्हा वेळ कमी असते. जसं माझ्यासारखी नुसती धावत असते, धावपळ असते, त्यावेळेस इतकं सगळं करायला जमत नाही. माझ्याकडे पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत, तुम्ही पाहिलेल्या असतील व्हिडिओमध्ये, मी दाखवतच असते. तर तिने हे केलेलं आहे, म्हणजे पाठवलं आहे मला. हे 4ही गोष्टी पाठवल्यात तिने. मला ती बोलली नाही पाठवते म्हणून किंवा काहीही नाही, आणि ह्याचे तिने काही पैसेही सांगितले नाही. मी तिला बोलली होती मी घेईन तुझ्याकडून. तर तुम्हाला कोणाला हवं असेल तर मी तिचा पत्ता सांगते, कॉन्टॅक्ट नंबर सांगते आणि खाली मेन्शन करते, तर तुम्ही नक्की तिच्याकडून घेऊ शकता. आणि बाहेरपेक्षा रेट कमी आहेत असं ती स्वतः सांगितली होती. मलाही वाटतं कमी आहेत, आणि क्वालिटी पण खूप छान आहे. बरंच काय काय करते, दागिने पण करते ती. मी तिला विचारते, तेही मी सांगेन तुम्हाला. हे केलेलं हे बघा, असं तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही असं ह्याची हेअरस्टाईल करू शकता. तर ती ठाण्याला राहते, तिचा नंबर जे आहे मी ते ॲड करते, आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतील हे असे वेगवेगळे भरपूर असे डिझाईन आहेत. तेव्हा तिने पाठवलेले बऱ्यापैकी भरपूर बनवून ठेवते ती. असे तुम्ही जास्त हे केलं तर क्वांटिटीमध्ये असेल तर आता संक्रांतीला हळदी कुंकाला पण तुम्ही सांगू शकता, कमी किमतीमध्ये भेटतात. तर तिचं पत्ता आणि जो हे आहे ते खाली मी कॉन्टॅक्ट नंबर मी ॲड करते. कॉन्टॅक्ट नंबर ह्याच्यातही सांगते आणि खालीही सांगते. खाली मी मेन्शन करणार आहे, तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. 8108355127. तर हा तिचा नंबर आहे. तेजल तिचं नाव आहे. आणि ती बऱ्याच म्हणजे मला वाटतं गणपतीचे दागिने बनवते, आणि मला वाटतं ह्याच्यासाठी पण काय आपले डोळा जाण्याचा कार्यक्रम असतो किंवा लग्नातले हळदीतले त्याच्यासाठी पण ती दागिने बनवते. मी तिला फोटो पाठव बोललेले, एखादा शॉर्ट व्हिडिओ तिला करून मी पाठवायला सांगते आणि आपल्या चॅनलवरती टाकते, तर तिला काही ना काही मदत होईल आपल्याकडून. कारण हे घरातून छोटे छोटे जे व्यवसाय करतात आणि त्यातून काही थोडंफार इन्कम मिळतं, तर खूप छान वाटतं आपण काहीतरी करतो घरी बसून. कारण बऱ्याच जणांना बाहेर जायला जमत नाही काही रिझनमुळे, मुलं ते असतील, तर घरातून असा खरंच सांगते छोटा व्यवसाय केलं तर तुम्ही तुमची प्रगती स्वतः करू शकता, आणि ह्याच्यात कुणाची तुम्हाला गरज पडत नाही. आणि आता एवढं सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवलं किंवा इंस्टाग्रामवरती टाकलं किंवा यूट्यूबवर कोणाच्या थ्रू, तर तुम्ही हे अशा गोष्टी तुम्ही जे व्यवसाय करता जरा पोचलं लोकांपर्यंत, तर तुमची क्वालिटी आणि करण्याची जी हे आहे म्हणजे इच्छा असेल तर नक्कीच सगळे तुमच्याकडून घेतील, हे मी तुम्हाला सांगते. कारण माझंही शिलाईचं सुरुवातीला जेव्हा होतं तेव्हा मलाही खूप धाकधूक वाटायची, पण जसं जसं करत गेले तसं तसं माझ्याकडे लोक येत गेले, आणि चांगलं ठीक आहे. खूप चालतंय किंवा खूप कमी चालतंय असं म्हणण्यापेक्षा रेग्युलर आपल्याकडे काम मिळतं, आपण लोकांपर्यंत पोहोचतो, हेही खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यातून ते आपण काय बोलतो पैसे कमवतो. मेन उद्देश तोच असतो, म्हणजे आपण काहीतरी 4 पैसे कमवून आपल्या घराला आपण हातभार लावावा. आणि काही स्वतःच्या इच्छा असतात, कोणाला आपल्याला मदत करायची असते, स्वतःसाठी काय खर्च करायचं असतं, तर आपल्या हातात एक पैसा असला की आपण थोडंसं करू शकतो. हे एक हे आहे, आणि केलंच पाहिजे सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या ह्याच्याने. तर ते जे खरंच खूप छान आहेत. आणि सॉरी यार, खूप उशीर झाला माझ्याकडून, ॲक्च्युली महिना झाला, तरी तिचा एकदाही कॉल नाही, तुम्ही व्हिडिओ केला आहे की न केला आहे असं काही ती विचारली नाही. पण मी माझ्या ह्याच्याकडून तुला सॉरी बोलते, माझ्याकडून लेट झालं, काय रिझनही सांगितलं होतं. आणि तुझा हे फोन नंबर मी ॲड केलेला आहे, तर तुला नक्की प्रतिसाद मिळेल माझ्या व्हिडिओ थ्रू.
बाकी जे काही तू दागिने किंवा छोटा तुझा दुसरा काय काय व्यवसाय बरेचसे करते ते मला व्हिडिओ करून पाठव, तर मी माझ्या यूट्यूब थ्रू सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल माझ्या यूट्यूब थ्रू, आणि तुला तुझा हे जे काही व्यवसाय आहे त्याला चांगला हातभार लागेल सगळ्यांचा. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.